निश्चितपणाने ज्या पद्धतीने गेल्या काही काळ विद्यमान आमदार असतील त्या ठिकाणी आकड्यांची भडीमार लोकांसमोर 4,000 कोटीचा विकासाच्या वल्गना करत होते, त्या विरोधात आम्ही वस्तुस्थितीचे आकडे मांडले। कशा पद्धतीने नगरपालिकेच्या 4 वर्षात कारभारात भ्रष्टाचार झाला, पाणी पुरवठ्यामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रुटी होत्या, त्याच पद्धतीने रस्ते असतील, कचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्याच गोष्टी आणि एक कोल्हे परिवारावर असलेला विश्वास, माजी आमदार कोल्हेताईंनी उभारलेलं काम, आदरणीय बिपिनदादा असतील, सगळ्याच घटकांनी, सगळ्या समाजातील लोकांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि नगरपालिकेची सत्ता ही आमच्या ताब्यात गेली। निश्चितपणाने जे विरोधक या निमित्ताने म्हणायचे की आम्ही त्या ठिकाणी वर्षभरापूर्वी थांबायला सांगितलेलं नव्हतं, त्यांचे तेच थांबले। त्यांना कदाचित या निमित्ताने उभं राहिलो असतो तर काय निकाल लागला असता याची प्रचिती या निमित्ताने आला असेल असं मी समजतो। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी काही थांबवायला गेलो नव्हतो, स्वतःहून थांबले आणि आम्हाला म्हणजे मला महायुती म्हणून मला पाठिंबा दिला। मी तर त्यांना ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झालेली होती त्या दिवशी सांगितलं होतं का तुम्हाला तिकीट मिळणार नाही, तुम्ही दुसऱ्या पक्षात निघू शकता। त्याला त्यांनी जरा लाईटली घेतलं आणि होता दम तर जाऊन यायचं होतं। कळलं असतं ना। 5 वर्षामध्ये जे काही कामं मी केली, मागच्या 5 वर्षामध्ये ते का झाली नाही हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे। आणि मग याचा विचार जनतेने केला का 5 वर्षामधल्या आणि पहिल्यांदा काळे परिवार सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली। उलट त्यांच्याकडे 40 वर्ष कायम सत्ताधारी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब 10 वर्ष विरोधी पक्षाचे आमदार होते। विरोधी पक्षाचा आमदार आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार याचा फरक काय मी मागच्या 5 वर्षामध्ये दाखवून दिलं। आणि म्हणून कामाचा जो काही आवाका बघितला, सर्व त्यांनी उभे आडवे सगळे घेऊन झाले आणि त्यांना लक्षात आलं हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याच्या आपण शांत बसलेलं बरं। आणि पक्षाचा आदेश मानला तर ठीक, पक्षाने पण मग त्या पद्धतीने दाखवलं असतं का काय असतं ते।